बाळू मामाच्या नावानं चांग भलं चांग भलं चांग भलं. ओम श्री बाळू मामाय नमः. अध्याय 25. आत्मानस्तु कामाय आत्मानस्तु लाभाय आत्मानस्तु सुखाय झटे प्राणी. कामलाभे तैसे सुख प्राप्तीचेनी होये हरीख. न मिळे तरी दुःख नियमे असे. नाना काम नाना लाभ सुखालागी किती लोभ. लोभापायी किती दंभ सीमा नाही. ऐसे जन हे सारे संत जाणीती अंतरे. हे तरी प्रवृत्तीचे पसारे निसर्गाचे. कर्मेंद्रियांनी करावे ज्ञानेंद्रियांनी जाणावे. अंतरेंद्रियांनी नियमावे योजना ऐसी. मन बुद्धी अहंकार हेची जीवनाचे सूत्रधार. परितयांचे ही व्यापार वासना बळे. जे जन्मोजन्मी केले ते वासना रूपी उरले. तिथे वासनेचे असती घडले देह नाना. ऐसी अनादि रचना उघड असे ही वंचना. का कैसी ही विवंचना करी नये. सन्मान तैसा अपमान पराभव तैसे विजयगान. लाभ तैसे नुकसान अनुभवा येई. जन्मायावे तरी दुःख जगावे तरी तीख. मरणे तरी वाटे विख पाहो नये. जन्माये तो रडावे नाना व्याधींनी झोडावे. माता पितया कष्ट द्यावे नाना रीती. मग आपुला मांडिता प्रपंच नवीन घरटे नवा संच. तै स्पर्धा मत्सर सूडमंच जगाचा कळे. स्पर्धेलागी स्पर्धा मत्सर मत्सरांचा सांधा. सूड हाची होये धंदा आयुष्याबरी. मग काव्य चित्र संगीता शिल्प क्रीडा वार्ता आदींच्या धरोनी हाता शोधिती सुख. हिंडावे नाना देश सुंदर लाव्या वेश. काम क्रीडेचा जोशा कमी न व्हावा. परी जीवन तैसी कविता जीवन तैसा चित्रकर्ता. शापू असे संगीता जीवनाचा. शृंगारे कविता सुखवी कारुण्येती रडवी. बिभत्से पोटी कालवी विष जणू की. असेनी साऱ्या कला त्या सुख दुःखाचा काला. क्रीडा तरी असे भाला ईर्षा धारेचा.
मग पत्री वार्ता वाचता दुःख जगाचे तत्वता हाती येई वेचिता द्रव्य आपुले कोणी मेली कोण बुडाली युद्धी सहस्त्र कामी आली राजकारणाची चालली गटार गंगा जरी देशाटना जावे नवे ते दिसे बरवे ते तिची वाटे रमावे मागे न यावे परी परतुनी येता घरी स्वये वाटे अंतरी आणि सवेची वाटे हुरहुरी पुढीले प्रवासा वेश सुंदर घेता नाना सवेची होई तुलना शोभे कुणा शोभेना तेची दुःख रती क्रीडे लागी जोश जव होय अंगी तव कामिनी जाका जगी वाटती हव्या परितारुण्य जैसे सरे जोश जैसा उतरे मग मनार्थ तेवढा उरे कासावीसी म्हणून सुख हवे खरे ते चढे ना उतरे ते निमित्त वीण अवतरे ऐसे असावे ते संता जवळी दिसे जे बाळू मामा जैसे तया संगती जो का बैसे तया मिळे मामा टिचकी देती धरणी मग गूढते सांगे वाणी नेणत्या वाटे कहाणी बोलण्याची मी जो येथे दिसे तो धरणी पूर्वी असे मी असे किंवा नसे बोलो नये मामा जन्मे धनगर परिशेषाचे अवतार अविकारे ते सद्गुरुवर ज्ञानी पूर्ण मी आकाशासी केले मी वायुसी वाढविले मी अग्नी ते चेतविले निर्मिले पाणी मग मी रचिली धरणी म्हणून ती माझी करणी ऐसेनी मामा गूढपणी सांगती ज्ञान ऐसा मी जो सांगती जरी देहाची नसे संगती देहावीण मी निश्चिती असेची असे मी ज्ञानाची असे मूर्ती मी आनंदाची व्यक्ती मज सुखाचे आरती काही न कारणे परिसुख हवे जना आपुले असे ते मिळेना भासे ते सापडेना हवे तैसे म्हणून जनाची नाना तळमळी एक मंद एक जाळी जाळी ती करी होळी जीवनाची जे संता जाती शरण करीती तयाचे रक्षण जेणे जळे तयाचे निवारण
लीला करीती. मग समजुतीचे बोलणे, शास्त्रे नाना सांगणे, जीवनाचे समजाविणे, ध्येय त्यास. त्या ध्येया लागी कर्म, नाना उपासना धर्म, तैसे अध्यात्माचे वर्म, समजाविती. तेणे गळे फळासक्ती, क्रमे येई विरक्ती, अभ्यासे होई पूर्ती, परमार्थाची. धुळगाव कवळे महाकाळी, अप्पा खांडेकर तळमळी, शेत असे परीजवळी, पाणी नाही. मग काढिता विहीर, खुदाई केली खोलवर, परी पाण्याची कोठे धार, लागे चिना. परी मामांचा भंडारा, टाकता लागे झरा, आनंद होई खांडेकरा, तळतळी गेली. मामांचे बांधिले मंदिरा, जीवनी बदलली धारा, भवभक्तीने कोंदे सारा, आसमंत. गोकाकी तल्लूर गाव, तेथे देसाई मोठे राव, परी दया धर्माचे नाव, ठावे नाही. तयांची मोठी शेती, परी जळेना कधी भिजेती, म्हणून विहीर काढू म्हणती, बाळू मामांसी. अहो बाळू मामा देवा, पाणी कुठे ते दावा, मामा म्हणती तुझिया भावा, उणे दिसे. मी जव तुझसी पाहे, स्फुरण आले तेही नोहे, परी जनावर जरी काहे, तेची पाहू. तव जाती बैला जवळ, सांगती दाखवी जळ, बैले फिरे शोधी स्थळ, बसे तेथे. मग मामा देसाया सांगती, तेथे पाणी आहे निश्चिती, जव उत्साहे खोदती, भरे पाणी. हेत देसायासी उमजे, जीवन दया दाने साजे, धन संपत्तीची ये माझे, वाया जाई. त्या बैले जीवन भरी, केली पोटावर चाकरी, तोही आपुले परी, पुण्यवान. ऐसी संतांची रीती, भाग्य देऊनी समजाविती, भय बुडे त्यासी काढती, कृपा बळे. मानवा असे वाणी, मुके बिचारे प्राणी, दुःख तयाचे ना जाणी, कोणी एक. परी मामा जैसे संता, जीवन भेद तो लोपता, दुःख येई जाणिता, प्राणियांचे. बकरी जरी का प्राणी, ते मामांचे अंतःकरणी, तयांची करीती राखणी, जीवे भावे. तैसी कुत्री घोडी, तयांची मामांना आवडी,
मानवाची या वरपडी सेवा तयांची. जो तयांची बकरी राखी सेवे करी की गुराखी. तयांची सेवा नोहे पारखी मामांजवळी. मामांची या सेवे परी राखावी तयांची बकरी. दोन्ही सेवा एके घरी मामांपासी. बकरी चरिती पोट भरी मामा क्षमती उदरी. ती नाचता धरणीवरी नाचती मामा. जरी एकू पडे आजारी मामा होते धन्वंतरी. मुक्कामा राहती शिवारी बकरी सवे. ते बकरी सवे चालती बकरी सवे झोपती. कळपाची ये भोवती आयुष्य सारे. जे बाळू मामा जाणिती आता देह टाकणे निश्चिती. पहिला विचार करती बकरी यांचा. जैमी फिरे माघारी ही सांभाळावी बकरी. ना होई तरी आदमापुरी सोडावी ही. मग म्हणती हा भंडारा कोण चालवी सारा. 5 जण हात भारा लावा संगती. जवळी आली प्रसूती जागुची करावी निश्चिती. माझी जागा माझी माती असावी ती. तवन कळे कोणासी मामा पुरुष प्रसूती कैसी. म्हणती ते कळे ऐसी बुद्धी नाही. तस्माच्च देवा संप्रसूत ऐसी मुडकी ऐसे वार्ता. ती आहे तैसे जाणिता कळो येई. ब्रह्म एकटे एकले तया गमेनासे झाले. स्फुरणे जन्मा घातले विश्वचक्राहे. म्हणून विश्व प्रसूत असे ते सोडून जावे ऐसे. कळो येता आपैसे बोलती मामा. जवळी आली प्रसूती तया लावावया संगती. सोडणे शब्दाचा निश्चिती आध्याहार. ऐसेनी वेळोवेळा मामा सांगती खेळी मेळी. आता संपली खेळी जीवनाची. तेथ कोणी एक विचारे आता आम्ही कवणाधारे. जगावे ते सांगा बरे बाळू देवा. मामा म्हणती मानवा आधार जरी का हवा. न्याय नीती धर्म बरवा हाची असे. चित्ती असावी समता जो आर्त तयाची ममता. आपुले परावे स्वार्था सांभाळावे. जव झाडे उभी ना जळती तव मीही असे निश्चिती. सांभाळा माझी रीती घातली जी. नियमे करावा भंडारा जेत उच्च नीच ना थारा.
एक पंगती परमेश्वरा आळवावे. हिंदू तैसे यवन, श्रीमंत तैसे दीन, मंद तैसे बुद्धिमान, देवाचे की. ऐसे नी सांगता समजाविता, काळ पुढे सरकता, देहासी येई क्षीणता, बाळू मामांच्या. मामा होते लिंगापुरी, तेथेची सोडिली बकरी, तया आणिले आदमापुरी, मुक्कामासी. तेथ मरगुबाईचे मंदिरी, बसती आले अखेरी, मामा गंभीर आजारी, पसरे वार्ता. तै नाना देशाचे भक्त, लगबगी तेथे जात, करीती त्यांची वास्त पुस्त, सेवा भावी. कोणी वैद्य आणा म्हणे, कोण वारा घाली विझणे, कोणी स्पुंदे म्हणे गाणे, आळवणीचे. परी मामानी घेता सेवा, शिवी देती उच्चारवा, जवळी जावे ऐसे धजावा, कोणी नाही. ऐक ओरनळेचे मोरे, जवळी राहती धीरे, गणगोता नाही भारे, जवळिकेचे. दिवसा पाठी जाई राती, मामा गुंगी मध्ये राहती, अवघ्या एकची खंती, वियोगाची. श्रावणवद्य चतुर्थी, आली अखेरची राती, मामा मोरेसी विचारती, वाजले किती. मोरे शोधू पाहे काडी, तव जैसी विजेची कडाडी, मंदिर भरले उजेडी, क्षणभराची. तव मामा पाहे मोरे, अवसान गळाले सारे, मामा निधती शरीरे, प्राण नाही. मग करी आणिका जागे, आक्रंदी तळमळे सांगे, वार्ता पसरी वायू संगे, चारी दिशांसी. कित्येक सहस्त्र भक्तगण, अखेर वंदिती चरण, अंतरी दुःख दारुण, वियोगाचे. मग माझी जे का पुढारी, भरती पुढले विचारी, मामांसी बसविले गाडीवरी, दिंडी काढिली. दिंडी हळूहळू सरे, आसमंत दुःखे भरे, पर्जन्य हळूहळू भुरभुरे, अभिषेकासी. मग मामानी जी योजिली, ती जागा निश्चित केली, दिंडी तेथे थांबली, समाधी करिता. हसरे डोळे मुखी कांती, पूर्वाभिमुख बसविती, विवरावरी लोटती, मूर्तिकेसी. देह धरणीसी मिळे, पंच पंचत्वागिळे, परी सामर्थ्य असे निराळे,
बाळू मामांचे. घेणे नाही देणे सारे, सांभाळले प्राणी बिचारे. गांजिल्या दिले थारे, नाना परी. जे गेले ते असे माझे, असे ते लोकांकाजे. परस्त्री परधने लाजे, सामर्थ्यतेची. देवाचे आपण खावे, आणि देह सुखाने झटावे. देवा केवळ आठवावे, संकटामाची. हे कैसे भलते भजन, देव पशु पक्षी जन. तयांचे करावे जतन, भजनतेची. हेची मामांचे सांगणे, तैसे असावे वागणे. वागणे तेची पूजन करणे, बाळू मामांचे. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. ओम श्री बाळू मामाय